चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरुवे नमः। ॐ मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। आजच्या परमेश्वराला जमलेले सर्व धर्मद भाग्यवान माझ्या माता भगिनी, चिमुकले पुण्यात्मा, आपला आराध्य दैवत या महापुरुषांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। खूप आनंद वाटतो आपल्या सगळ्यांना बघून। आज भगवान सोमेश्वराची निर्वी निराकार सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म शिवोहम शिवोहम या सोमेश्वर भगवंताची आज शिवरात्री आहे। शिवरात्रीचा हा पर्वकाल आहे। जेवढेही अनुष्ठानाला बसलेल्या माझ्या माता भगिनी, महापुरुष सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। खूप छान वाटतंय, कारण की हे व्यासपीठ, हे प्रांगण, हा धर्मदोष, आपले हनुमंत्र्या सोमेश्वर भगवान महादेवाचा, भोलेनाथाचा पूर्ण परिवार आणि हे दंडकारण्य, अंजनेरीचा परिसर, ब्रह्मगिरीचा परिसर, हनुमंत्र्याचा साक्षीनं, माता गौतमीच्या साक्षीनं, आशुतोष भगवान त्र्यंबकराज या भगवंताच्या साक्षीनं, साधू संतांच्या, महापुरुषांच्या साक्षीनं हा दिव्य भव्य सत्संग होत आहे। या महापुरुषांना प्रणाम करतो। सज्जनांनो, माझ्या माता भगिनींनो, खरंच जीवन थोडं आहे आणि या थोड्याशा अल्प आयुष्यामध्ये, जीवनामध्ये आपण किती जगतात, कसं जगतात हे खूप मॅटर करतं। आणि मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचंय, पूर्ण वर्ल्ड मध्ये, पूर्ण विश्वामध्ये, जगामध्ये, या दंडकारण्यामध्ये हनुमंतराच्या, गंगा गौतमीच्या, चक्रतीर्थाच्या, माता शिलाईच्या आणि देवदेवतांच्या या कुशीमध्ये बसल्याला हे श्रीराम शक्तिपीठ। हो, या श्रीराम शक्तिपीठाची अनुष्ठानची परंपरा, अनुग्रहाची परंपरा, नाम जपाची परंपरा, चक्रतीर्थ स्नानची परंपरा, माता शिलाईच्या दर्शनाची, नवरात्राची परंपरा, आपल्या सर्वांचं हृदय, सर्वांचा प्राण, आराध्य दैवत हनुमंतराचे जन्मभूमी अंजनेरी पायी दिंडीची परंपरा, आपण सर्व श्रीराम शक्तिपीठाचे महापुरुष, माझ्या माता भगिनी, आदिमाया शक्ती पाळत आहेत। आणि तुम्ही आहात म्हणून मी इथं बसू शकतो आणि बोलू शकतो। तुमच्या सर्वांचं सहकार्य, तुमच्या सर्वांचं प्रेम, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद, ममत्व, तुमच्या हृदयात असलेलं गुरुप्रती, साधूप्रती प्रेम, हे प्रेम मला उत्साह, आनंद आणि मी असं म्हणेल की आत्मविश्वास देत असतो। आणि प्रत्येक मोमेंट, प्रत्येक कार्य मला करण्यासाठी आणि ती तारीख वगैरे आयोजन नियोजन करण्यासाठी तुमच्या प्रेमाची, समर्पणाची एनर्जी मला मदत करत असते, हेल्प करत असते। मला असं वाटतं, मी मृत्यूलोकामध्ये जन्म घेऊन, साधू होऊन आणि तुमच्या सगळ्यांमध्ये, तुमच्या क्राऊडमध्ये येऊन मी भाग्यवान झालेलो आहे। कारण माझ्यासाठी माझे देव, माझे तीर्थ, माझं अध्यात्म, माझी जप साधना, माझा पुरुषार्थ, मुमुक्ष आणि माझ्या आयुष्यामध्ये ज्याही काही गोष्टी आहेत, तर तुम्ही सगळे बसलेले आहात ना, तुम्हीच आहात आणि तुम्हीच राहावं, तुम्हीच राहणार आहात। तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो, कारण की भक्ताशिवाय देवाची शोभा नाही आहे, नामाशिवाय तो धावून येत नाहीये, शुद्ध कर्माशिवाय विवेकता प्राप्त होत नाहीये, एका खऱ्या गुरुशिवाय
अध्यात्माचा मार्ग मिळत नाहीये, एका आईशिवाय सुसंस्कार मिळत नाहीये, आणि एका वात्सल्य ममत्व सान्निध्याशिवाय हे असं अनमोल प्रेम मिळत नाहीये. आपण सर्व माझ्यासाठी सर्वस्व आहात. आज त्या जगत जननीला, जिने जन्माला घातलं, लहानाचं मोठं केलं, साधू बनवलं, त्या माताश्रीला खूप मिस करतोय. आजी बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. सज्जनांनो, अध्यात्म करणं आणि करून घेणं, हो, एवढं सोपं नाहीये. कारण की आपण सगळे प्रत्येक मोमेंट भगवान परमात्मा टिपत असतो. अध्यात्मामध्ये येणं, नामचिंतन करणं, करून घेणं, स्वतः प्रत्यक्षात प्रेझेंटी देणं, प्रत्येक आपला जो टाइम टेबल आहे, त्या टाइम टेबलच्या आपण काय म्हणू, वेळेप्रमाणे आपण वागणं एवढं सोपं नाहीये. मी तर असं म्हणतो, हनुमंत्राने अनंत जन्माचं पुण्य, या जन्मातलं पुण्य नाहीये माझ्या माता भगिनींनो, दिव्य पुरुषांनो. ह्या जन्मातलं, आपण इथं बसलात ना, ह्या जन्मातलं पुण्य नाहीये आपलं, अनंत जन्माचं पुण्य आहे. आणि म्हणून हे सत्संग होतोय. कारण की आता जे आपण पुण्य करू ना, पुढं भविष्यामध्ये जेव्हाही मृत्यूलोकामध्ये मनुष्याचा देह प्राप्त होईल, मनुष्याचा जन्म प्राप्त होईल, तेव्हा आपण कुठे काय कसे असाल, ती वेळ, ते काळ, ते फ्युचरच ठरवणार आहे. माझ्याकडे हनुमंत्रानं दिलेली बुद्धी, हनुमंत्राने दिलेलं चांगलं मन, हनुमंत्राने दिलेली चांगली वाणी, हनुमंत्राने दिलेलं चांगलं आसन, हनुमंत्राने दिलेलं चांगलं सील, हनुमंत्राने चांगली दिलेलं ममत्व, हनुमंत्राने चांगलं दिलेलं प्रेम, हनुमंत्राने चांगली दिलेली विवेकता मी आपल्या सगळ्यांना दान करतो. आपण स्वीकार करतात. थँक्यू. हेच माझं फ्युचर आहे. मला असं वाटतं हेच माझं आत्ताचं जे प्रेझेंट आयुष्य आहे. तर मी खूप आनंदात, फ्रीडम पूर्ण जगतोय. आणि मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही भगवान परमात्माचं नाम मुखामध्ये घेतात आणि तेव्हा तुम्हाला भीती नसते, काळजी नसते, चिंता नसते, स्पर्धा नसते, आणि आपण काय करतात, कोण आहात याचं भान सध्या नसतं, आणि म्हणून देव ते स्वीकार करत असतो. आणि ही अवस्था अनुष्ठानाची असते. माझ्या सर्व महापुरुषांनी खूप श्रमदान केलं, आणि विशेष अनुष्ठान घेण्याचं कारणच असतं, कोण काय चिंतन करत असेल, विशेष मी त्याच्याकडे लक्ष देत नाहीये. आणि ज्या गोष्टी निगेटिव्ह आहेत, ज्या गोष्टी महत्वाच्या नाहीये, ज्या गोष्टी हेल्प करणाऱ्या नाहीये, ज्या गोष्टी डिप्रेशनमध्ये टाकणाऱ्या आहेत, ज्या गोष्टी आपल्याला आपण काय म्हणू, आपलं कर्म करण्यासाठी मिस करायला लावणाऱ्या आहेत, ह्या गोष्टींकडे मी नेहमी इग्नोर करत असतो, लक्ष कमी करत असतो, लक्ष देत नसतो. आणि म्हणून मी तुमच्या समोर बोलू शकतोय. त्र्यंबक नाशिक ही पुण्यभूमी, साधू संतांची, देव देवतांची, गंगा गौतमीचा उगम, कुंभाची ही कुंभभूमी, साधू संतांची तपभूमी. मला असं वाटतं अतिशय महत्वाचे आहे. आता येणारा कुंभ 2026-27 आपण त्याचं स्वागत करत आहात. आज आशुतोष भगवान, त्र्यंबकराज, माता गौतमी गोदावरी आणि दशनाम संन्यासी, दिव्य पुरुष, महापुरुष, साधू संतांचं, वेदमूर्ती, ब्राह्मण देवतांचं आणि सर्व भक्तजनांचं आज दर्शन झालं. कुशावर्ताचं स्नान झालं, माता गौतमीचं दर्शन झालं, आणि सर्व साधू संतांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त झाले, आणि खूप आनंद वाटतोय. आज शिवरात्र आहे. गुरुदेवाने माता शिलाईला सकाळी प्रणाम केला, चक्रतीर्थाला प्रणाम केला, इष्टदैवताला प्रणाम केला, आणि सर्व श्रीराम शक्तीपीठाचे बाळ गोपाळ घेतले. त्र्यंबक राजाला सांगितलं, हनुमंतराला सांगितलं, गौतमीला सांगितलं, तुमच्या चरणामध्ये आम्ही लोटांगण घेण्यासाठी येणार आहात, आमच्यावरती कृपा करा, आशीर्वाद द्या, आणि श्रीराम शक्तीपीठाचे महत्वाचं कार्य आम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी आम्हाला शक्ती द्या. सज्जनांनो, आपण सर्वांनी 2 गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. पहिली गोष्ट आहे, मला माझ्या गुरुदेवांबरोबर जीवन जगायचंय. आणि दुसरी गोष्ट आहे,
मला आध्यात्मिक जीवन जगायचंय. ह्या दोन गोष्टींना जेवढं वेट आहे, वजन आहे, महत्व आहे, मला असं वाटतं बाकी इतर गोष्टींना अजिबात महत्व नाहीये. मला गुरुदेवाच्या सान्निध्यामध्ये, गुरुदेवाच्या सोबत मला आध्यात्मिक जीवन जगायचंय. मला असं वाटतं हा संकल्प आपल्या आयुष्यामध्ये अनंत जन्माचे पापताप, अनंत जन्माच्या काही व्याधी असतील, अनंत जन्माची काही गुन्हे असतील, ह्या दोन गोष्टी आपल्याला पावन करत असतात. तुम्ही फार निष्ठावान आहात. पहिल्या प्रथम तर तुमच्या समोर काय बोलावं, काय एक्सप्लेन करू मला लक्षात येत नव्हतं. पण हनुमंतराच्या चरण कमलाचा दास, तुम्हा सर्वांचा सेवक, राष्ट्राचा सेवक आणि हनुमंतराच्या आशीर्वादानं, हनुमंतराच्या प्रभावानं मी दोन शब्द आपल्या समोर मांडू शकतो. माझ्या महापुरुषांना सांगायचंय आणि माझ्या माता भगिनींना सांगायचंय. बघा, प्रपंचिक जीवन असं आहे, मनुष्य पूर्ण निगेटिव्ह असतो. पहिला प्रथम तो काय शोधतो? मी जे कर्म करत असेल त्याच्यामध्ये माझा काय फायदा आहे, माझं काय भलं आहे, मला काय मिळणार आहे. आणि मला जर काही मिळत असेल तर ती कर्म मी करेल. आणि माझा जर फायदा नसेल, माझा वेस्टेज टायमिंग जात असेल, त्याच्यापासून मला समाधान नाहीये, मला त्याच्यात पुण्यही कळत नाहीये, हितही कळत नाहीये, आणि तो माणूस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत नाहीये. सज्जनांनो, पुण्य जर लगेच तुम्हाला दिसलं असतं तर आपण कोणी चुकलाच नसतात. हे कर्म केल्याच्या नंतर मला एवढं टक्क्यानं पुण्य मिळणार आहे. कोणी चोरी करेल का? कोणी टिप्पणी करेल का? कोणी निंदा करेल का? कोणी निगेटिव्ह असेल का? नाहीये. कारण की मी जन्माला आलोय, विशेष महत्व नाहीये. जन्माला येऊन या राष्ट्रासाठी मी काय केलंय, सृष्टीसाठी काय केलंय, याला फार महत्व आहे. तर आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे, आपण सर्व साधकांनी विचार करायला पाहिजे की या श्रीराम शक्तीपीठासारखं दिव्य भव्य, मला असं वाटतं आध्यात्मिक श्रीराम शक्तीपीठ, आध्यात्मिक आश्रम आपण कसं काय मिस करताय? आपली तिथे जाण्यासाठी काय इच्छा होत नाही? आपण अनुष्ठानाला बसण्यासाठी काय इच्छा होत नाहीये? तर सज्जनांनो, माझ्या माता भगिनींनो, तुमचा दोष नाहीये, दोष तुमच्या कर्माचा आहे. जसं कर्म आहे तसा धर्म आहे, जसा धर्म आहे तसा प्रभाव आहे. आणि मला असं वाटतं तुम्ही मला काहीतरी सांगावं, मी तुमच्यावरही काहीतरी टिप्पणी करावी, मी काहीतरी बोलावं, हे मला योग्य नाही वाटत. कारण की या मृत्यू लोकामध्ये आणि तिन्ही लोकामध्ये एक गुरु आणि एक देव. आपण जगातली किती किमती वस्तू दान केली तरी बरोबरी होणार नाहीये. भगवान परमात्म्याने दिनचर्या दिलेली आहे. भगवान परमात्म्याने प्रत्येक जीवाला बुद्धीनुसार कर्म दिलेलं आहे आणि ते कर्म वेळेनुसार करावंच लागतं. राम विश्वाचा मालक, विश्वाचा प्राण, विश्वाचा आराध्य दैवत, मर्यादा पुरुषोत्तम, आपल्या सर्वांचं तीर्थक्षेत्र, मायाचं क्षेत्र, प्रेमाचं क्षेत्र, ममत्व. रामाला सध्या 14 वर्षे वनवासाला जावं लागलं आणि शेवट रामाला सध्या शरयू नदीमध्ये देह ठेवावं लागलं. तुम्ही आम्ही कोण? भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये भगवान परमात्म्यानं या सर्व जीव सृष्टीला अर्जुनाच्या माध्यमातून ज्ञान उपदेश केला. भगवान परमात्म्याला सध्या, श्रीकृष्णाला सध्या कार्य संपावं लागलं. का बरं? एकदा हा देह धारण केला, चाहे तो संन्यासी असो, चाहे तो ज्ञानी असो, अज्ञानी असो, लहान असो, मोठा असो, गरीब असो, श्रीमंत असो, त्याला देह ठेवावा लागतो. हे सृष्टीचा नियम आहे. भले लोक, फार श्रीमंत लोक आले, फार वैभवशाली लोक आले, फार ज्ञानी लोक आले, विचार करा,
इतिहासाच्या सोनेरी पानामध्ये ते दिव्य पुरुष आहेत. सोबत काय घेऊन गेले सांगा बरं? असा कोणता मृती लोकामध्ये प्राणी आहे का त्याची एवढी धन संपदा होती आणि त्याच्यातली अर्धी तो घेऊन गेला? आहे असं? एवढी संपत्ती होती आणि अर्धी त्याने मुला बायकांसाठी ठेवलं आणि अर्धी घेऊन गेला. काहीतरी त्याने हातामध्ये नेलं असं काही आहे का? सज्जनांनो, हे महाशिवरात्रीचा पर्वकाल आहे. आपण एकटे आलेले आहात आणि जाताना एकट्यांनाच जायचं, लक्ष असू द्या. आपण काही आणलं नाहीये, सगळं बापाचं आहे. आपण काही आणलं नाही, सगळं बापाचं आहे. आणि आपण नेणारही नाही, तो बाप ठेवून घेणार आहे. काही देणार नाही सोबत. आता विचार करा, मी घेऊन काही आलो नाही हे माहित आहे, मी सोबत घेऊन काही जाणार नाही हे माहित आहे. आणि दुसरी गोष्ट चांगली आहे की तुम्ही गुरुदेवाच्या सान्निध्यात आहात. तिसरी गोष्ट चांगली आहे की तुम्ही अनुग्रहित आहात. चौथी गोष्ट चांगली आहे की वेळोवेळी गुरुदेव तुम्हाला मार्गदर्शन करताय. तरीही हा संसारिक जीव, मोह मायाचा जीव, मायानं बद्ध झालेला जीव, नास्तिक जीव, अज्ञानी जीव, निगेटिव्ह जीव तरी सुधरत नाही. याला पर्याय आहे अनुष्ठान. याला काय पर्याय आहे? फक्त आणि फक्त अनुष्ठान आहे. राम नामाशिवाय तुम्हाला योग्य मार्ग मिळणार नाहीये. सद्गुरूच्या कृपेशिवाय भगवान परमात्मा एक अंश सुद्धा काही तुमचा स्वीकार करणार नाहीये. संत कबीर म्हणतात, गुरुबिन माला फेरते, गुरुबिन देते दान, गुरुबिन सब निष्फल गया, पूछो वेद पुराण. आयुष्यामध्ये जर तुमच्या सद्गुरू नसतील, सद्गुरूची कृपा नसेल, सद्गुरू तुमची श्रद्धा नसेल, सद्गुरूच्या आदेशाचं पालन करत नसाल, सद्गुरूच्या इच्छाप्रमाणे वागत नसाल, अज्ञान तुमचं गेलेलं नसेल, तर तुमचं धन ना तुमचे पितृ स्वीकार करणार, ना इतर समाज स्वीकार करणार, ना देव देवता स्वीकार करणार. आता विचार करा, याच्यापेक्षा वाईट काय सांगा तुम्ही? संत कबीर म्हणतात, जर माझ्यावर विश्वास नसेल तर जाऊन वेद पुराणांना विचारा. हो, कारण की आपल्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त या मृत्यूमध्ये आनंदीमय जीवन जगायचं असेल ना, तर याचं कारण आहे सद्गुरू. तुमच्या आयुष्यामध्ये जर सद्गुरू प्रसन्न असतील, तुमच्या डोक्यावरती सद्गुरूचा आशीर्वाद असेल, तुम्ही गुरुच्या आदेशाचं पालन करत असाल, तर तुमच्यासारखा भाग्यवान या दुनियामध्ये कोणी नाही. तुमच्यासारखा श्रीमंत या जगात कोणीच नाहीये. कारण की सद्गुरू एक असा चैतन्य, एक राजहंस, अथंग मायेचा, प्रेमाचा, वात्सल्याचा, करुणेचा, दयाचा अतंग महासागर जर कोण असेल तर एकमेव सद्गुरू आहे. सद्गुरू शिवाय आपल्याला पर्याय नाही. कारण गुरु परंपरा फार मोठी आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. भगवान विश्वनाथापासून, भोलेनाथापासून आलेली परंपरा आहे. भल्या भल्यांना गुरु करावे लागले. आता काही लोक असे म्हणतात, माझ्याकडे सर्वस्व आहे, माझ्याकडे पैसा आहे, ज्ञान आहे, नॉलेज आहे, सगळं आहे, मला गुरुचं ऐकायची काय गरज आहे? गुरुदेवाच्या आदेशाचं पालन करायची काय गरज आहे? मला असं वाटतं, त्यांनी हजारो पुस्तकं जरी वाचले, किती मोठी साधना केली, तरीही मला असं वाटतं तो जीव सुखी राहणार नाहीये. का बरं? एक मायाचं छत्र जर कोण असेल तर सद्गुरू. सद्गुरू सारखा बलवान, बलशाली, सद्गुरू सारखा दयासागर जगामध्ये कुठेही नाही. शोधून बघा. फार लोक ग्रंथ वाचतात, फार लोक अध्यात्म करतात, फार लोक नाम जप करतात, पाठांतर करतात, मोठे मोठे प्रवचन देतात, तत्वज्ञान देतात, पण तेच लोक प्रचंड दुःखी आहेत. कशी आहेत? हो, एवढा विद्वान आहे पण डॉक्टरकडे जावं लागतं, एवढा विद्वान आहे पण वैद्याकडे जावं लागतं, एवढा विद्वान आहे पण कुठेतरी झुकावं लागतं. आणि झुकणारी व्यक्ती सगळ्यात मोठी आहे.
जी व्यक्ती झुकते, नम्र आहे, ती सगळ्यात मोठी व्यक्ती आहे. झुकायला शिका, नम्र व्हायला शिका, ऐकायला शिका. नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती फार महत्वाची आहे. श्रवण करायला शिका, दुसऱ्याचं ऐकायला शिका. हो, जे सज्जन ज्या योग्य मार्गाने चाललेत ना, त्यांचा मार्ग शोधा, त्यांच्या माग जा. देवाला शोधू नका. त्या सज्जनांच्या माग जाल ना तर अर्ध्या वाटातच देव भेटेल. हो, कारण सज्जनांच्या माग गेल्याच्या नंतरच देव भेटतो. देव सहज भेटत नाही, एवढा सोपा नाहीये. ज्या दिवशी मला अनुष्ठानाचं महत्व कळालं, मला एकांत कळाला, मला लोकांत कळाला, माझ्या मनाचा भाव कळाला, चैतन्याच्या प्रकाशाचं महत्व कळालं, नामाचं महत्व कळालं, त्याच दिवशी अनुष्ठानाशी एकरूप झालो. पण काय करता आता? आले देवाजीच्या मनात, तेथे कोणाचे चाले ना. तुम्हाला गुरु म्हणून घ्यायचंय, बरोबर आहे ना? तुम्हाला दीक्षा द्यायची, तुम्हाला गादी चालवायची, गुरु परंपरा चालवायची. हो, तुम्ही ह्या मृत्यू लोकामध्ये लोक कार्य करण्यासाठी आलेले आहात, समाज सेवा करण्यासाठी आलेले आहात. आणि म्हणून गुरुदेव अनुष्ठानाची तारीख काढतात. माझ्या माता भगिनी, माझे सज्जन, माझा परिवार रिस्पेक्ट देतो, तेवढाच आदर्शपूर्ण अनुष्ठानाला बसतो. 10 लोक बसतील, 100 बसतील, 1000 बसतील, हे मॅटर नाही करत. मॅटर करतो तुम्ही कसे बसलेले आहात. तुमच्या अंतरंगामध्ये तुमचं हृदय गुरुदाप्रती किती ओला आहे. तुम्ही कर्तव्याला किती पक्के आहात. तुम्ही एखाद्याचं मनोगत ऐकण्यासाठी किती सक्षम आहात आणि गुरु आदेश पालन करण्यासाठी किती निष्ठावान आहात, ह्याला फार महत्व आहे. सज्जनांनो, आपण किती भाग्यवान लोक आहात की आपल्याला श्रीराम शक्तीपीठ प्राप्त झालं. हो, श्रीराम शक्तीपीठामध्ये जे आनंद आहे, श्रीराम शक्तीपीठामध्ये जे प्रेम आहे, श्रीराम शक्तीपीठामध्ये तुम्हाला अपमान होत असताना दिसत असेल, पण लक्ष असू द्या, ते फक्त आणि फक्त शुद्ध प्रेम आहे. अपमान नाही झाला तर मानाची किंमत केव्हा कळेल सांगा बरं. आणि जेव्हा आपला अपमान होतो ना, जेव्हा आपल्यावरती कोणीतरी रागावतं ना, समजायचं हे प्रेमाचे सिम्पटम आहेत. वाईट काहीच नाही, दुःख नाहीये. लक्ष असू द्या, प्रेम करणारे लोक बोलत असतात, प्रेम करणारे लोक राग भरत असतात, प्रेम करणारे लोक अपेक्षा करत असतात, प्रेम करणाऱ्या लोकांना अपेक्षा असते. सज्जनांनो, आपलं श्रीराम शक्तीपीठ फार मोठं आहे, व्यापक विचाराचं आहे, आध्यात्मिक आहे, योग्य मार्गाने चालणार आहे. म्हणून आपल्या श्रीराम शक्तीपीठाच्या प्रत्येक साधकाला चांगलं मार्गदर्शन करा. हो, तो माझा आहे, चुकला ना चुकू द्या, काही प्रॉब्लेम नाही. तो त्याच्या ठिकाणी येत नसेल ना, तो त्याच्या ठिकाणी आहे ना, आनंदित आहे ना, तो आनंद आहे, तो बरा आहे ना, ही खूप चांगली गोष्ट आहे. बरोबर आहे. सगळ्यांना समजून घेण्याचे प्रयत्न करा. आज आपल्या हनुमंतरायाला आपल्या आश्रमामध्ये बोलून किती वर्षे झालं? 9 वर्षे पूर्ण झालं. हनुमंतरायाला, जो निराकार आहे, जो सच्चिदानंद स्वरूप आहे, जो परब्रह्म आहे, ज्याला हात नाही, पाय नाही, डोळे नाही, हो, ज्याला आपण कधीच पाहू शकत नाही, पाहिलंही नाही, आणि पाहिलं असेल तर ओळखलं नाहीये, असे हनुमंतराया मूर्तीच्या रूपाने आपल्या श्रीराम शक्तीपीठामध्ये येऊन 9 वर्ष पूर्ण झालं. कारण की जगामध्ये छोट्याशा बाळाला जर विचारलं ना, तुला कोण पाहिजे, तो पहिल्याने काय म्हणाल? मला फक्त आई पाहिजे. कारण त्या बाळासाठी आई महत्वाची आहे, तर साधकासाठी तो गुरु महत्वाचा आहे. सज्जनानो, सद्गुरु शिवाय वैभव नाहीये, सद्गुरु शिवाय अनंत नाहीये, सद्गुरु शिव प्रेम नाहीये, वात्सल्य नाहीये, आसरा नाहीये, आधार नाहीये. एकमेव आधार जर कोण असेल तर तो सद्गुरु आहे. जेव्हा जेव्हाही अनुष्ठान होईल तेव्हा तेव्हा दिव्य पुरुषाने सगळ्यांनी आठवणीत ठेवायला पाहिजे, माझ्या माऊल्यांनी आठवणीत ठेवायला पाहिजे आणि अनुष्ठानाला बसायला पाहिजे. याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुमचा फायदा आहे. का बरं? का बरं तुमचा फायदा आहे? की मी साधू झालोय ना, तेव्हाच मला बोनस आणि सगळा पगार मिळालेला आहे. ना माझा बोनस बाकी आहे, ना माझा पगार बाकी आहे.
लक्ष असू द्या. गुरुदेव ड्युटी करताय आणि प्रभूंच्या आशीर्वादानं संकट मोचनाच्या गुरुदेव हे सगळं तुम्हाला आयोजन नियोजन करून देताय. हनुमंतराची शक्ती आहे, तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे. माझ्या माता भगिनींना सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी निष्ठावान बना, सेवा करा, सेवेमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा, बाकी इतर गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ नका. कानाचे होऊ नका, तुमच्या मनाचे व्हा, सो इच्छेचे व्हा, स्वधर्माचे व्हा आणि श्रीराम शक्तीपीठामध्ये कायम शेवटच्या क्षणापर्यंत आपण सगळ्यांना राहो अशी हनुमंतराच्या चरणी प्रार्थना करतो. आपण खूप छान श्रवण केलं गुरुदेवांना. बोलताना इकडे तिकडे शब्द झाला असेल तर मला असंच बोलायचं होतं, जास्त शब्द झाले असतील तर मला असंच बोलायचं होतं, आणि कोणाला काय वाटत असेल तर मला असंच बोलायचं होतं. हनुमंतराकडे विनंती करतो, भगवान परमात्मा आपल्या सगळ्यांना उदंड आयुष्य देव, आरोग्य चांगलं देव, तुमच्या मनोकामना पूर्ण करो. आणि आज माझ्याकडे हनुमंतराकडे तुमच्यासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी, राष्ट्रासाठी जे जे मागाल ते ते तुम्हाला प्राप्त हो. सर्वांना रामकृष्णारी. जय श्रीराम.